विज्ञान तंत्रज्ञान घडामोडी याच्यामध्ये बघा सर्ट इनला सर्ट इनचा लॉंग फॉर्म काय बघा, कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम. कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम इंडिया 2014ला स्थापन झाली होती. IT ॲक्ट 2000 नुसार RTIमधून सूट देण्यात आलेली आहे. या सर्ट इनला, सर्ट म्हणजे काय, कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम इंडिया 2014ला स्थापन झालेली आहे. IT ॲक्ट 2000 नुसार RTIमधून सूट देण्यात आलेली आहे. 27वी कंपनी आहे. सेकंड शेड्यूल आहे. 2016मध्ये स्ट्रॅटेजिक कमांड फोर्स आहे. निग्लेरिया फावलेरी मेंदू खाणारा अमिबा आहे. निग्लेरिया फावलेरी मेंदू खाणारा अमिबा आहे. 1965मध्ये पहिल्यांदा ऑस्ट्रेलियामध्ये सापडला. केरळमध्ये एका मुलाचा मृत्यू याच्यामुळे झाला होता, निग्लेरिया फावलेरीमुळे. लिम्फॅटिक फिलेरियासिस 2027पर्यंत याचे निर्मूलन करणे भारताने ध्येय ठेवलेले आहे. लिम्फॅटिक फिलेरियासिस 2027पर्यंत याचे निर्मूलन करणे हे भारताने ध्येय ठेवलेले आहे. इलिफॅन्टिस उष्णकटिबंधीय रोग आहे. NTD, याला NTD असंही म्हटलं जातं. आणि 9 राज्यातील 81 जिल्ह्यात WHO ने 2030पर्यंत याचं निर्मूलन करण्याचं ध्येय ठेवलेलं आहे. तर भारताने 2027 हे ध्येय ठेवलेलं आहे. इंटरनॅशनल सुपर कॉम्प्युटिंग कॉन्फरन्स जर्मनीमध्ये भरलेली आहे. इंटरनॅशनल सुपर कॉम्प्युटिंग कॉन्फरन्स जर्मनी येथे भरली होती. याच्यामध्ये टॉप 500 महासंगणक घेतलेले आहेत. याच्यातला पहिला आहे फ्रंटियर, अमेरिकेचा आहे. दुसरा आहे फुगुको, जपानचा आहे. तिसरा आहे लुमी, फिनलँडचा आहे. चौथा आहे लिओनार्डो, इटलीचा आहे. समीर, USचा आहे. 75वा एरावत पुण्याचा आहे. भारतात आहे. 171 परमसिद्धी पुण्यातच आहे. 169 IITM पुणे. 316 नोएडामध्ये. भारत राष्ट्रीय विज्ञान काँग्रेस RSTM नागपूर विद्यापीठामध्ये पहिल्यांदा भरली. 108वी आहे. महिला सक्षमीकरणासाठी शाश्वत विकासासाठी विज्ञान तंत्रज्ञान ही त्याची थीम आहे. 5 वेळा नागपूरला भरलेली आहे. 1920ला, 1931ला, 1945ला, 1934ला, 2013ला. 1920, 31, 45, 74, 2013. 5 वेळा नागपूरमध्ये भरलेली आहे. 108वी आहे. 109वी ही लखनौमध्ये भरणार आहे 2024ला. 108वी नागपूरला भरली. 107वी बेंगलोरला भरली. नंतर मंकीपॉक्स कांजण्याची आणीबाणी समाप्ती केलेली आहे 2023ला. 2022ला WHO ने जाहीर केली होती कांजण्याची मंकीपॉक्सची आणीबाणी ती समाप्त करण्यात आलेली आहे. 19 एप्रिल 2023ला राष्ट्रीय क्वांटम मिशन आहे. राष्ट्रीय क्वांटम मिशन 2023-24, 30-31, 2023-24 ते 30-31 आहे. 6,000 कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे 2023 ते 2031ला. 8 वर्षात मध्यम पातळीचे क्वांटम कॉम्प्युटर आहेत. 1000 फिजिकल क्युबिक्स त्याची कॅपॅसिटी आहे. कोविड-19 जागतिक आणीबाणीची समाप्ती 6 मे 2023ला केलेली आहे. कोविड-19 जागतिक आणीबाणीची समाप्ती 6 मे 2023ला करण्यात आलेली आहे. जम्मू काश्मीरमध्ये रियासी जिल्ह्यात लिथियमचे साठे सापडलेले आहेत. राजस्थानमध्ये जास्त साठा यापेक्षा आहे. देनवत टेकडी देगानामध्ये आहे. लिथियमला पांढरं सोनं असंही म्हटलं जातं. यालाच इनियॉन फेरस निष्क्रिय वायूमध्ये ठेवतात. जगातील पहिले पोर्टेबल हॉस्पिटल आरोग्य मैत्री व क्यूब गुरुग्राम येथे याचं अनावरण केलेलं आहे. जगातील पहिले पोर्टेबल हॉस्पिटलचं. नंतर भीष्म योजनेअंतर्गत भारत हिट इनिशिएटिव्ह आहे. ठीक आहे. फॉर सहयोग हित आणि मैत्री. ठीक आहे. अमृत तंत्रज्ञान IIT मद्रास फॉर मेटल अँड आर्सेनिक रिमूव्हल. स्थानिक नियोजनास प्रोत्साहन देण्यासाठी ग्राम मानचित्र GIS ॲप स्थापन केलं. GIS ॲप स्थापन करण्यात आलेले आहे. पंचायत राज मंत्रालयाद्वारे ते स्थापन करण्यात आलेले आहे. नंतर GT कोसा अणुभट्टी जपान आणि युरोपियन युनियनची आहे. जगातील सर्वात मोठी अणुभट्टी आहे GT कोसा. सर्वात प्रगतशील अणुभट्टी आहे. H1N2 पिग व्हायरस आहे. H1N2 पिग व्हायरस आहे. UK पहिला रुग्ण सापडलेला आहे H1N2 पिग व्हायरसचा. नंतर ब्लड प्लस ऑन डिमांड ब्लड लॉजिस्टिक प्लॅटफॉर्म आहे. भारताचा पहिला उपक्रम आहे BLOD+
ऑन डिमांड प्रोडक्ट आहे, ब्लड लॉजिस्टिक प्लॅटफॉर्म आहे. पहिले टेलिकॉम सेंटर ऑफ एक्सलन्स IIT रुर्की येथे स्थापन झालेले आहे. पहिले टेलिकॉम सेंटर ऑफ एक्सलन्स IIT रुर्कीमध्ये स्थापन केलेलं आहे. पहिले टेलिकॉम सेंटर ऑफ एक्सलन्स IIT रुर्कीमध्ये स्थापन केलेलं आहे. बिरबल चॅटबॉट सुरू केला चंदीगड महानगरपालिकेने. बिरबल चॅटबॉट सुरू केलेला आहे चंदीगड महानगरपालिकाने. चिकनगुन्यावरती पहिली लस इक्झिया नाव दिलेलं आहे फ्रेंच बायोटेक कंपनीने. इक्झिया नाव दिलेलं आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स सिक्युरिटी टास्क फोर्स G7 देशांची ही आहे. UK स्थापन करण्यात आलेली आहे. ड्रोन परवाना मिळवणारी पहिली कंपनी थ्रॉटल एरोस्पेस आहे. पहिली आर्टिफिशियल इंटेलिजन्स सेफ्टी समिट UK बकिंगहॅमशायर येथे स्थापन करण्यात आलेली आहे. गोल्ड टियर देश इजिप्त बाय WHO आहे. गोल्ड टियर देश इजिप्त बाय WHO आहे. हिपॅटायटिस C दूर करण्यात सर्वाधिक यश आलेले आहे. हिपॅटायटिस C दूर करण्यात सर्वाधिक यश आलेले आहे गोल्ड टियर देशांना, इजिप्त आणि WHOला. ही गोल्ड टियर देश इजिप्त हे हिपॅटायटिस C दूर करण्यात याला यश आलेलं आहे. जगातील पहिला रोबोट CEO मायका नावे पोलंडमधील हॅन्सन रोबोटिक्स कंपनीने बनवलेला आहे. देशातील पहिले सायबर सुरक्षा केंद्र चंदीगडमध्ये, 6G संशोधन व विकास केंद्र चेन्नईमध्ये आहे. बाय स्वीडनने बनवलेलं आहे 6Gचं संशोधन केंद्र. पित्ताशयाचा कॅन्सरच्या निदानासाठी IIT दिल्लीने डीप लर्निंग मॉडेल तयार केलेलं आहे. ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ड आहे. पहिले भूमिगत पॉवर ट्रान्सफॉर्म सेंटर बेंगलोरमध्ये मल्लेश्वरम येथे राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने स्थापन केलेले आहे. पहिले आत्मनिर्भर भारत डिजिटल मिशन मायक्रोसॉफ्ट मिझोरम येथे स्थापन केलेलं आहे. मायक्रोसॉफ्टने मिझोरम येथे स्थापन केलेलं आहे. पहिले आत्मनिर्भर भारत डिजिटल मिशन स्थापन केलेलं आहे. WHO ट्रॅडिशनल मेडिसिन ग्लोबल समिट गुजरात गांधीनगर येथे पार पडलेली आहे. WHO ट्रॅडिशनल मेडिसिन ग्लोबल समिट गांधीनगर येथे पार पडलेली आहे. नभमित्र इस्रो व स्पेस ॲप सेंटर अहमदाबाद येथे स्थापन केलेली आहे. नभमित्र याची चाचणी केरळ येथे घेतलेली आहे. त्रिनेत्र आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रणाली बाय सी डॉट कंपनीला 40 वर्ष पूर्ण झालेली आहेत. CSIR प्रायमेट 2 पहिला स्वदेशी ट्रॅक्टर आहे. वेस्ट बेंगाल इंजिनिअरिंग रिसर्चने स्थापन केलं आहे. देशातील पहिली आर्टिफिशियल इंटेलिजन्स शाळा केरळमध्ये स्थापन केलेली आहे. तिरुवनंतपुरम येथे ती तयार करण्यात आहे. बाय ILE USची कंपनी आहे. वेदिक स्कूलची आहे. डिसॅलिनेशन प्रोजेक्ट कोईम्बतूरमध्ये पार पडलेला आहे. डिसॅलिनेशन प्रोजेक्ट कोईम्बतूर येथे तयार करण्यात आलेला आहे. अशातील सर्वात मोठा प्रोजेक्ट आहे डिसॅलिनेशन प्रोजेक्ट. माया या नवीन ऑपरेटिंग सिस्टीमचा यूज सर्वत्र करण्यात आला आहे. माया या ऑपरेटिंग सिस्टीमचा यूज सर्वत्र करण्यात आलेला आहे. फक्त संरक्षण विभागात आहे माया. इंडिया 5G टेस्ट बेड रेल्वे IIT मद्रास रेल्वे इन्स्टिट्यूट ऑफ सिग्नल इंजिनिअरिंग अँड टेलिकम्युनिकेशन हे महत्त्वाचं आहे. मोफत IVF देणारे पहिले राज्य गोवा आहे. मोफत IVF देणारे पहिले राज्य गोवा आहे. महत्त्वाचं आहे. मोफत IVF देणारे पहिले राज्य गोवा आहे. नॅशनल एरोस्पेस लॅब जलदोस्त एअरबोट त्यांनी तयार केलेला आहे. नॅशनल एरोस्पेस लॅबने जलदोस्त एअरबोट तयार केलेला आहे. पाण्यातील कचरा काढण्याचे काम करतो तो. नंतर प्रेसिडेंट मुर्मूंनी नवाचार AI सक्षम गॅलरीचे उद्घाटन केलेले आहे. नवाचार नाव दिलेलं आहे. पहिला गांजा औषध प्रकल्प IIM जम्मूमध्ये केलेला आहे. पहिला गांजा औषध प्रकल्प IIM जम्मूमध्ये केलेला आहे. नंतर पहिला मानवीय रोबो पायलट पायबोट नावे त्याचं पहिला मानवीय रोबो पायबोट नावे कोरिया बनवत आहे. 27 सप्टेंबरला गुगलने 25 वर्ष पूर्ण केली. 27 सप्टेंबरला गुगलला 25 वर्ष पूर्ण झाली. जुगलबंदी बॉट IIT मद्रासच्या मदतीने तयार करण्यात आलेला आहे. 75-25 उपक्रम हाय BP डायबिटीजग्रस्त लोकांसाठी आणि डायबिटीजग्रस्त लोकांसाठी 75-25 उपक्रम. नंतर ॲनिमिया कमी करण्यासाठी आराखडा WHOने आणलेला आहे. 2025पर्यंत महिलांमध्ये ॲनिमिया कमी करण्यासाठी. ठीक आहे. फायलिंग इलेक्ट्रॉनिक पद्धतीने केसेस दाखल करण्यासाठी 24 तास उपलब्ध असणारा हा प्रकल्प आहे. डायमिथिल इथर इंधनावरील ट्रॅक्टर कानपूरमध्ये तयार करण्यात आलेला आहे. E27 इंधन यात 27% इथेनॉल E27 म्हणजे 27% इथेनॉल आणि बायोफ्युल असणार आहे. हे कोणी बनवलं आहे? HPCL कंपनीने बनवलेलं आहे. इंटरनेट वापर हा फंडामेंटल राईट आहे असं केरळ राज्याने सांगितलेलं आहे. भारतातील पहिली प्रादेशिक AI न्यूज अँकर ओडिशा TV लिसा नावे ओडिशा TVने दिलेली आहे. तिचं नाव लिसा आहे. भारताची इंडिया टुडेने सना नावाची दिलेली आहे.
तर जगातील पहिली बाय चायनाने दिलेली आहे. AI फॉर इंडिया 2 बाय द ग्रॅब युअर व्हर्नॅक्युलर इम्प्रिंट गुवी. ग्रॅब युअर व्हर्नॅक्युलर इम्प्रिंट AI फॉर इंडिया 2 ही IIT मद्रास व IIM अहमदाबादची कंपनी आहे. भारतातील पहिला चतुष्पाद रोबोट हैदराबादमधील स्वाया कंपनीने संरक्षण क्षेत्रासाठी बनवलेला आहे. मलेरियावरील लसीच्या मान्यता देणारा पहिला देश घाना आहे. लस R21 मॅट्रिक्स M UK ऑक्सफर्ड विद्यापीठाने तयार केलेली आहे. सोलार पर्यटक नौका भारतातील पहिली आहे. केरळ सूर्यवंशी हे नाव आहे. तयार श्रीलंकामध्ये केलेले. TB भागीदारी मंडळाची बैठक वाराणसी येथे पार पडली. TB भागीदारी मंडळाची बैठक वाराणसी येथे पार पडली. महत्त्वाचं करंट अफेअर आहे. TB भागीदारी मंडळाची बैठक वाराणसी येथे पार पडलेली आहे. TBचा अंदाज घेणारा देश पातळीवर गणितीय मॉडेल आहे. TBचा अंदाज घेणारा देश पातळीवर गणितीय मॉडेल विकसित करणारा देश पहिला देश जगातील पहिला देश आहे कोण? भारत. ठीक आहे. NTPC आणि NPCI यांच्या दरम्यान करार झाला. याच्यामध्ये अणुऊर्जा प्रकल्पांच्या विकासासाठी माही बांसवारा व्याघ्र प्रकल्प आहे आणि चुटका MP येथे अणुऊर्जा प्रकल्प स्थापन करण्यात आले. प्रेशराइज्ड हेवी वॉटर रिॲक्टर आहेत चा यूज करून. डावकी लँडपोर्ट मेघालयमध्ये. डावकी लँडपोर्ट कुठं? मेघालयमध्ये. इंडिया बांगलादेश व्यापाराला चालना देण्यासाठी डावकी लँडपोर्ट आहे. NDRI कर्नाल हरियाणा येथे पहिले कोकलोन वासरू गंगा हे आहे. क्वांटम कम्युनिकेशन कॉन्क्लेव्ह C.ने नवी दिल्ली येथे आयोजित केली होती. अझरबैजान व ताजिकिस्तान याला मलेरिया मुक्त म्हणून घोषित केलेले आहे. अझरबैजान व ताजिकिस्तानला कुणी? WHOने केलेलं आहे. टोटल 41 देश आहेत. भारत नेट प्रकल्प 6.4 लाख गावांना लास्ट माईल ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी देणं नॅशनल ऑप्टिकल फायबर नेटवर्कनं. भारत नेट प्रकल्प 6.4 लाख गावांना. बिग कॅच ॲप 3 संस्थांनी युनिसेफ गावी आणि WHOने बिग कॅच ॲप सुरू केलेले आहे. एकही लस न घेतलेल्या बालकांसाठी आहे. उत्तर भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प आहे हरियाणा नंतर फतेहाबादमध्ये. इराक ट्रकोमा मुक्त देश म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. 18वा देश आहे. डोळ्यांचा आजार आहे यासाठी WHOने सेफची शिफारस केली. कशाची शिफारस केली? सेफ. सर्जरी अँटीबायोटिक एन्व्हायरमेंट अँड फेशियल क्लीननेस आणि इम्प्रूव्हमेंट. नंतर हे संरक्षक घडामोडी. नंतर कोणत्या घडामोडी आहेत? संरक्षक घडामोडीमध्ये INS विंध्यगिरी प्रोजेक्ट 17A मधला हा युद्धनौका आहे. अंतर्गत ही 6वी युद्धनौका आहे. श्रेणी निलगिरी प्रोजेक्ट 17A आणि 6वी युद्धनौका आहे. क्षमता 6,670 टन वाहन करण्याची क्षमता. याच्यामध्ये लांबी 150 मीटर आहे. उंची 37 मीटर आहे. स्पीड 52 km/h आहे. ब्राह्मोस बराक 8 डागण्याची क्षमता आहे. INS महेंद्रगिरी 17A प्रोजेक्टमधील 7वी युद्धनौका आहे. ओडिशामध्ये ती बनवत आहेत. INS विंध्यगिरी कर्नाटकमध्ये बनवत आहेत. प्रोजेक्ट 17A काय बघा? स्टेल्थ गायडेड क्षेपणास्त्र जहाजे वर्ग निलगिरी आहे. GRSC आणि माझडा डॉकचा हा उपक्रम आहे. यात 7 युद्धनौका बनवणे. सर्वात आधी बनवली निलगिरी, उदयगिरी, तारगिरी, महेंद्रगिरी, हिमगिरी, दुनागिरी, नंतर विंध्यगिरी आणि महेंद्रगिरी. INS इम्फाळ महिला अधिकारी व खलाशांना सामावून घेणारी पहिली INS आहे. प्रोजेक्ट 15Bचा भाग आहे. ती कशाचा भाग आहे? प्रोजेक्ट 15B. इम्फाळ प्रोजेक्ट 15Bचा भाग आहे. लांबी 164 मीटर 7,500 टन वाहण्याची क्षमता आहे. INS विशाखापट्टणम, मार्मुगोवा, इम्फाळ आणि सुरत. INS किरपान व्हिएतनामला दिलं आहे. INS किरपान कुणाला दिलेलं आहे? व्हिएतनाम देशाला दिलेलं आहे. वर्ग खुकरी आहे. क्षमता 1350 आहे. 1991 नौदलात दाखल झालेलं आहे. ठीक आहे. 2018ला संरक्षण मंत्रालय GRSC ने सर्वे जहाज बांधण्यासाठी करार केला. चौथे चेन्नई कुटुपल्ली येथा हा करार झालेला आहे. 4 संरक्षक जहाज बांधण्यासाठी आहे. संध्यायक निर्देशक इक्षक सर्वात मोठे सर्वे जहाजाचं नाव काय? संध्यायक आहे. ICGC संग्राम मार्मुगोवा मध्ये निवृत्त झालं आणि ICGC समर कोचीमध्ये निवृत्त झालेला आहे. 2019ला कोचीन शिपयार्ड प्लस नेव्ही यांच्यात पाणबुडी विरोधी युद्धनौका बांधण्यासाठी करार करण्यात आला. INS माहे, मालवण, मँगलोर
30 नोव्हेंबरला अनावरण करण्यात आलं. GRSC तर्फे पाणबुडी विरोधी INS अंजदीप तिसरे आणि अमिनी चौथे. INS वागीर पाणबुडी फ्रेंचने बनवलेली आहे. 5वी पाणबुडी सर्वात लवकर तयार करण्यात आलेली INS वागीर पाणबुडी आहे. 67 मीटर लांब आहे, 21 मीटर उंच आहे, 1700 टन तिचं वजन आहे. समुद्राखाली महिला अधिकाऱ्यांना नेणारी पहिली आहे. कोणती? INS वागीर समुद्राखाली महिलांना नेणारी पहिली आहे. INS वागीर आहे. C-295 रायनो स्पेन सिवेलो येथे एअरफोर्सने घेतलेलं आहे. C-295 रायनो स्पेन सिविली येथील एअरफोर्सने घेतलेलं आहे. याचे समावेशन गाझियाबादमधून यांच्याकडून घेतलेलं आहे. गाझियाबादमधून करण्यात आले. एअरबेस कंपनी प्लस IAF यांच्यात एअरबेस कंपनी आणि यांच्यात हे झालेलं आहे. स्पेनकडून घेतलेलं आहे. 16 विमानं 40 बाय टाटा ॲडव्हान्स्ड सिस्टीमकडून घेतले जाणार आहेत. रायनो स्पेन भारताकडून घेते. C-295 F-414 जनरल इलेक्ट्रिक आणि हालकडून जेट इंजिन निर्मिती करण्यास्तव घेतलेलं आहे. प्रलय क्षेपणास्त्र जमीन टू जमीन मारा करणार आहे. जमीन टू जमीन मारा करणार आहे. लँड टू लँड आहे. चाचणी ओडिशा येथे करण्यात आलेली आहे. पल्ला 350 ते 550 किलोमीटर आहे. 2015 पासून निर्मिती करण्यास सुरुवात केलेली आहे DRDOने. ठीक आहे. INS मार्मुगोवावरून ब्रह्मोसची चाचणी घेतली गेली. INS इम्फाळवरून घेतली. जून 2001ला चांदीपूरवरून पहिली चाचणी ब्रह्मोसची घेतली. 400 किलोमीटरपर्यंत मारा. जमीन, हवा, समुद्र पाण्याखालून टाकता येणार आहे. अग्नी प्राईम 1000 ते 1500 किलोमीटर. लँड टू लँड 1000 किलोमीटर झाडून आहे. अग्नी मालिकेतील 6वे. अब्दुल कलाम बेट ओडिसावर चाचणी घेतली गेली. सर्वाधिक शस्त्रास्त्र निर्माण करणारी संस्था. अहवाल बाय सिप्री 41 हाल 43 BEL 49 माझगाव डावे किती बनणार आहेत. आणि फर्स्ट लॉकहीड मार्टिनने बनवलेली. लढाऊ विमानातून उड्डाण करणारे पहिले PM नरेंद्र मोदी आहेत. IAFने नवीन ध्वजाचे अनावरण प्रयागराज येथे केलेले आहे. इंडियन एअरफोर्सने पहिले नवीन ध्वजाचे अनावरण प्रयागराजमधून केलेलं आहे. सिप्री अण्वस्त्रीय अहवाल दिलेला आहे सिप्रीने. याच्यामध्ये 1 नंबरला कोण आहे? रशिया आहे. नंतर अमेरिका, चायना, पाकिस्तान, इंडिया 5 नंबरला आहे. 164 क्षेपणास्त्र आहे. अण्वस्त्र भारताकडे आहेत. पाकिस्तानपेक्षा कमी आहेत. लष्करी खर्चात भारत जगात 4था आहे. 6% वाढ केलेली आहे. USA, चायना, रशिया, भारत. शस्त्रास्त्रे इम्पोर्ट करण्यात भारत पहिला आहे. इंडिया, सौदी, कतार, चायना हे देश आहेत. एक्सपोर्ट करण्यात USA 1 नंबरला आहे. इम्पोर्ट करण्यात भारत 1 नंबरला आहे. SCO दहशतवाद विरोधी सराव. शांघाय कॉर्पोरेशनचा विरोधी सराव कुठं झाला? नवी दिल्ली येथे पार पडला. समर क्षेपणास्त्र आंध्र प्रदेशमध्ये सूर्यलंका एअर स्टेशनवरती चाचणी करण्यात आली. हवेतून हवेत मारा करणारा आहे. समर क्षेपणास्त्र हवेतून हवेत मारा करणारा आहे. एकाच वेळी 4 टार्गेट टिपण्याची क्षमता आकाश क्षेपणास्त्रामध्ये आहे. एकाच वेळी 4 टार्गेट टिपण्याची क्षमता आकाश क्षेपणास्त्रामध्ये आहे. अस्त्रशस्त्री सरावादरम्यान तयार करण्यात आले. स्विफ्ट प्रणाली मानवरहित घातक दुसोनावे कर्नाटक चित्रदुर्ग नावाने ओळखे. ॲडमिरल कप 2023 केरळ येथे पार पडलेला आहे. इटली संघाने जिंकलेला आहे. ICGC सजग ओमानला गस्ती जहाज म्हणून ICGC सजगला पाठवले होते. सर्वात उंच ठिकाण तैनात असणाऱ्या पहिल्या महिला वैद्यकीय अधिकारी गीतिका कौल आहेत. दुसऱ्या महिला फातिमा वसीम आहेत. सर्वात उंच तैनात असणाऱ्या महिला वैद्यकीय अधिकारी गीतिका कौल. द हम्प वर्ल्ड वॉर II संग्रहालय अरुणाचल प्रदेश पासीघाट येथे आहे. आशियातील दुसरा आहे. देशातील पहिली महिला फायर फायटर दिशा नाईक गोवा येथे गोवाची आहे. ती देशातील पहिली महिला फायटर आहे. नौदल दिन पहिल्यांदाच तारकर्ली सिंधुदुर्ग येथे साजरा करण्यात आला. नौदल दिन. महासागर नौदलाचा आउटरीच उपक्रम आहे. प्रेरणा देवस्थळी युद्धनौकाचे नेतृत्व करणारी पहिली महिला आहे. भारताच्या 2+2 संवादात ऑस्ट्रेलिया सोबत आहे, UK सोबत आहे आणि USA सोबत पण आहे. सर्वात
पहिल्यापासून USA पासून सर्वात पहिल्यांदा सुरू झालेला आहे. फ्लाईंग वेजला टाईप सर्टिफिकेट दिलं कोणी? FWD AIO मिळवणारी पहिली खाजगी कंपनी आहे, बेंगलोरची आहे फ्लाईंग वेज. आयनॉक्स एक्स इंडिया US डिफेन्स एक्सप्लोरेशन इकोसिस्टमने इंडिया US एक्स गुरुकुल नावाचा उपक्रम सुरू केलेला आहे इंडिया USने. सशस्त्र दलाच्या महासंचालक साधना सक्सेना नायर. रुग्णालय सेवा पहिल्या महिला आहेत. FATF ग्रे लिस्टमधून केमेन आयलँड, पनामा, जॉर्डन, अल्बानियाला काढले. FATF ग्रे लिस्टमधून केमेन आयलँड, पनामा, जॉर्डन, अल्बानियाला काढले. महाबली जहाजाचे अनावरण भरूच गुजरात येथून करण्यात आलेले. बेस्ट ग्रीन मिलिटरी स्टेशन उधमपूर जम्मू काश्मीरमधील. बेस्ट ग्रेट मिलिटरी स्टेशन उधमपूर जम्मू काश्मीर, डेहराडून आणि बिकानेर. उधमपूर, डेहराडून, बिकानेर रँक आहे फर्स्ट टू थर्ड. बेस्ट ट्रान्सफॉर्मेटिव्ह स्टेशन कोणतं आहे? बिकानेर आहे. उद्भव प्रकल्प डिफेन्स प्लस प्राचीन नॉलेज याबाबत आहे. उद्भव प्रकल्प डिफेन्स प्लस प्राचीन नॉलेज याच्याबद्दल आहे. ऑफशोअर प्लॅटफॉर्मवरून रेलगन लॉन्च करणारा जपान पहिला देश आहे. ऑफशोअर प्लॅटफॉर्मवरून रेलगन लॉन्च करणारा जपान पहिला देश आहे. भारतीय लष्करी वारसा महोत्सव नवी दिल्ली येथे पार पडला. लॅकडोग युद्धनौका फ्रेंचने भारतात पाठवलेली आहे. आयर्न बीम क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली इस्रायलची आहे. आयर्न बीम क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली कुणाची आहे? इस्रायलची आहे. समाऊ शहीद स्मारक गांधीनगरमध्ये. प्रेसिडेंट कलर सन्मान नागा रेजिमेंट 3ऱ्या बटालियनला दिलेला आहे. कॅम्ब्रियन गस्त स्पर्धा वेल्समध्ये पार पडली. कॅम्ब्रियन गस्त स्पर्धा वेल्समध्ये पार पडली. भारताला गोरखा रायफल्सला सुवर्णपदक मिळालेलं आहे. अमोगा 3 मॅन पोर्टेबल अँटीटेक गायडेड मिसाईल. अमोग 3 मॅन पोर्टेबल अँटी टँक गायडियल मिसाईल MPAD-GM म्हणतात त्याला. अमोगा 2 येतो. प्रबल रिव्हॉल्व्हरचे अनावरण पहिल्यांदाच लांब पल्ल्याची आहे. प्रबल रिव्हॉल्व्हर कानपूर येथे पार पडलेली आहे तयार केलेली आहे. मोहाजिर 10 ड्रोन इराणने तयार केलेलं आहे. ऑपरेशन रेंज 2000 किलोमीटर आहे. भारत ड्रोन शक्ती 2023चा कार्यक्रम हिंडन गाझियाबाद येथे पार पडलेला आहे. भारत ड्रोन शक्ती कार्यक्रम हिंडन येथे पार पडलेला आहे. नौदल कमांडर्स कॉन्फरन्स नौदलाची कमांडर कॉन्फरन्स INS विक्रांत गोवाजवळ पार पडलेली आहे. MIPP मरीटाईम इन्फ्रास्ट्रक्चर पर्स्पेक्टिव्ह प्लॅन 2023 ते 37 आहे. 15 वर्षाचा आहे. प्रोजेक्ट नमन प्राण गमावलेल्या जवानांच्या नातेवाईकांसाठी सुविधा व तक्रार निवारण्यासाठी प्रोजेक्ट नमन आहे. भारतातील पहिले सुपर हाय अल्टिट्यूड मल्टी रोल ड्रोन भुजंगे. भारतातील पहिले सुपर हाय अल्टिट्यूड मल्टी रोल ड्रोन भुजंगे. ड्रोनसाठी देशातील पहिले चाचणी केंद्र तमिळनाडू वल्लम मोडागल श्रीपेरंबूर येथे आहे. नंतर इथं शैलजा धामी एअरफोर्स फ्लाईंग आहेत. एअरफोर्स फ्लाईंग युनिटमधील पहिली महिला एअरफोर्स पॅरेडचे नेतृत्व करणारे बमरोली येथे ते पहिल्यांदा नेतृत्व केलेले आहे. ULPG यंग क्षेपणास्त्र ड्रोन प्रक्षेपित मानवरहित लॉन्च प्रिसिजन आहे. गायडेड मिसाईल आहे. भारतात डायनॅमिक्स LTDने बनवलेला आहे. 15 जानेवारी 2024 लष्कर दिन लखनौ येथे साजरा करण्यात आलेला आहे. 15 जानेवारी 2023 लष्कर दिन लखनौमध्ये साजरा करण्यात आलेला आहे. IPACCची 13वी बैठक इंडो पॅसिफिक आर्मी चीफ कॉन्फरन्स दिल्ली येथे पार पडलेली आहे. मेटकावा मार्क 5 रणगाडा बराक असेही नाव आहे. मेरकावा नाव असेल त्याचं. कॅरियर बॉटल ग्रुप ऑपरेशन INS विक्रमादित्य येथे पार पडलेलं आहे. फताह क्षेपणास्त्र इराणने तयार केलेले पहिले इंटरमिडिएट रेंज क्षेपणास्त्र आहे. हालने मलेशियाच्या क्वालालंपूर येथे प्रादेशिक कार्यालय सुरू केलेले आहे. कोणी? हालने मलेशियाच्या क्वालालंपूर येथे कार्यालय स्थापन केलेले आहे. कोणी? हालने. IAF हेरिटेज सेंटर चंदीगड येथे स्थापन केलेलं आहे. इंडियन एअरफोर्सचं हेरिटेज सेंटर कुठं स्थापन केलेलं आहे? चंदीगडमध्ये स्थापन केलेलं आहे. लेफ्टनंट शिवांगी सिंग यांना ओरियन सरोवरात भाग घेणारी पहिली भारतीय महिला आहे. राफेल पायलट यूज केलं होतं. BRO परदेशी रोड प्रकल्पात नियुक्ती होणाऱ्या पहिल्या महिला आहेत सुरभी जखमोला. ग्रुप कॅप्टन शैलजा धामी तिन्ही सेवांमध्ये लढाऊ युनिटचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला आहेत. ग्रुप कॅप्टन शैलजा धामी
लढाऊ विमानाचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला आहेत. सद्भावना यात्रेसाठी डर्बन बंदरावर, साऊथ आफ्रिका सद्भावना यात्रेसाठी डर्बन बंदरावर INS त्रिशूल गेलेलं आहे. कोणतं गेलेलं आहे? INS त्रिशूल. MiG-29K रात्री INS विक्रांतवरती लँडिंग केलं. MiG-29K ने विक्रांतवरती लँडिंग केलं. विक्रांत कुठे आहे? गोव्यात ठेवलेलं आहे. हेलिकॉप्टर कारखाना तुमकुरू कर्नाटक येथे मोदीने उद्घाटन केले. तुमकुरू कर्नाटकामध्ये हेलिकॉप्टर कारखान्याचं उद्घाटन कोणी केलं? नरेंद्रभाई मोदींनी केलेलं आहे. कॅप्टन शिवा चौहान सियाचिन कुमारू पोस्टवर नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी आहेत. गौरी अबाबेल क्षेपणास्त्र पाकिस्तानचं आहे. जेरिको क्षेपणास्त्र इस्रायलचं आहे. नंतर बुरे व्हेस्टेनिक सरमत क्षेपणास्त्र रशियाचं आहे. इग्ला बुलावा त्यांचं जे खैबर खोरमशहर फताह इराणचं आहे. हॉसवाग उत्तर कोरियाचा आहे. इम्पॉर्टंट सराव या सरावांमध्ये बघा, भारत जपानमधील जे सराव आहेत ते भारत जपानमध्ये शिन्युमेत्री, धर्मा गार्डियन, वीर गार्डियन, जिमेक्स हे सराव करण्यात आले. शिन्युमेत्री हा हवाई दलाचा आहे. धर्मा गार्डियन लष्करी दलाचा आहे. वीर गार्डियन परत हवाई दलाचा आहे. जिमेक्स नौदलाचा आहे. हा विशाखापट्टणममध्ये पार पडलेला आहे. जिमेक्स भारत जपान विशाखापट्टणममध्ये, धर्मा गार्डियन आणि वीर गार्डियन जपानमध्ये पार पडलेला आहे. अवनी चतुर्वेदीने सहभाग घेतलेला आहे वीर गार्डियनमध्ये. परदेशात भाग घेणारी ही पहिलीच वेळ आहे. भारत आणि नंतर कोणतं आहे बघा, भारत जपान शिन्युमेत्री, धर्मा गार्डियन, वीर गार्डियन, जिमेक्स. नंतर भारत फ्रान्स फ्रिंजेक्स 23 MPX वरुणा. फ्रिंजेक्स 23 लष्कराचा आहे. MPX नौदलाचा आहे. वरुणा नौदलाचा आहे. ठीक आहे. फ्रिंजेक्स 23 तिरुवनंतपुरम इथं पार पडला. MPX विशाखापट्टणम येथे पार पडलेला आहे. ठीक आहे. INS राणा यांनी भाग घेतलेला आहे. बहुपक्षीय सरावामध्ये कटलास एक्सप्रेस INS त्रिकंद बहुपक्षीय, कटलास एक्सप्रेस INS त्रिकंद आहेत. खूप देश आहेत त्याच्यामध्ये. ला पेराउज नौदलाचा आहे. ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, इंडिया, जपान, UK, USA. ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, इंडिया, जपान, UK, USA. सी ड्रॅगन नौदलाचा आहे. गुआम USA मध्ये पार पडलेला आहे. डेझर्ट फ्लॅग अल दुप्रा UAE मध्ये पार पडलेला आहे. डेझर्ट फ्लॅग अल दफ्रामध्ये पार पडलेला आहे. हवाई दलाचा आहे. कोब्रा वॉरियर हवाई दलाचा आहे. UK वॉशिंग्टनमध्ये पार पडलेला आहे. याच्यामध्ये इंडिया, फिनलँड, स्वीडन, साऊथ आफ्रिका, अमेरिका, सिंगापूर. इंडिया, फिनलँड, स्वीडन, साऊथ आफ्रिका, अमेरिका, सिंगापूर आहे. इंक्लॉस आंध्रवीड ग्रीसचा आहे. ओरियन हवाई फ्रान्सचा आहे. ओरियन सराव फ्रान्सचा आहे. सामा दक्षिण चीन समुद्रात USA, फिलिपाईन्स, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, फ्रान्स, जपान, ब्रिटन, मलेशिया. USA, फिलिपाईन्स, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, फ्रान्स, जपान, ब्रिटन, मलेशिया. सामा सराव आहे. नंतर एअर डिफेंडर बाय नाटो हवाई सराव आहे, जो जर्मनीमध्ये पार पडलेला आहे. जर्मनी, स्वीडनमध्ये पडलेला आहे. कॉन्क्वेस्ट सराव मंगोलियाचा आहे. भारत आणि 19 देश याच्यामध्ये सहभागी होते. कोमोडो नौदल प्लस मखासा इंडोनेशियाचा आहे. सदर्न रेडिनेस नौदल सेशल समुद्रात आहे. तरंग शक्ती बाय इंडियन एअरफोर्स आहे. मलबार ॲट ऑस्ट्रेलिया किनारा आहे. इंडिया, ऑस्ट्रेलिया, जपान, USA. इंडिया, ऑस्ट्रेलिया, जपान, USAचा सराव आहे. ब्राईट स्टार कैरो इजिप्तमध्ये पार पडलेला आहे. भारत, अमेरिका, सौदी, ग्रीस, कतार. सी कॅट 20 पहिल्यांदाच भारताचा प्रवेश यात केलेला आहे. भारताचा प्रवेश झालेला आहे सी कॅट 20मध्ये. भारत आणि USA मध्ये कोणते सराव पार पडलेले आहेत बघा. भारत आणि USA मध्ये किंवा भारत अमेरिकेमध्ये वज्रप्रहार, युद्ध अभ्यास, साल्वेक्स 23, कोप इंडिया आणि तर्कश. वज्रप्रहार मेघालयमध्ये पार पडलेला आहे. 2010 पासून वज्रप्रहार आहे. युद्ध अभ्यास लष्कराचा सराव आहे. फोर्ट विंडराईटमध्ये पार पडलेला आहे. साल्वेक्स 23 नौदलाचा आहे. कोचीमध्ये पार पडलेला आहे. साल्वेक्स 23 कोचीमध्ये. कोप इंडिया हवाई दलाचा आहे. आग्रामध्ये पार पडलेला आहे. निरीक्षक जपान होता. तर्कश दहशतवाद विरोधी सराव आहे तर्कश नावाचा. भारत UK मध्ये 2 आहेत. कोकण आणि अजय वॉरियर. कोकणमध्ये नौदल आहे. अजय वॉरियर म्हणजे लष्करी आहे. कोकण त्रिशूल INS भाग घेतला होता. सॅलिसबरी येथे अजय वॉरियर पार पडला. भारत, नेपाळ सूर्यकिरण. UKला
म्हणजे उत्तराखंडमध्ये पार पडलेला आहे. भारत इजिप्त सायक्लॉन 1 हे लष्कर जैसलमेर येथे पार पडलेला आहे. सायक्लॉन 1 जैसलमेर येथे पार पडलेला आहे. भारत मालदीव एक्युवेरिन आणि एकता, भारत मालदीव एक्युवेरिन आणि एकता लष्कराचा आहे. एक्युवेरिन लष्कराचा आहे जो उत्तराखंडमध्ये पार पडला आहे. तर नौदलाचा मालदीवमध्ये पार पडलेला आहे एकता नावाचा. ईगल पार्टनर USA आर्मेनिया, ईगल पार्टनर USA आर्मेनियामध्ये. विम्बेक्स भारत व्हिएतनाम, विम्बेक्स भारत व्हिएतनाम आहे. मित्रशक्ती स्लिनेक्स भारत श्रीलंका, मित्रशक्ती स्लिनेक्स भारत श्रीलंका. भारत बांगलादेश संप्रती आणि बोंगो सागर, संप्रती आणि बोंगो सागर बंगाल उपसागर आणि संप्रती लष्करी हे मेघालयाचा आहे. लष्करी हे मेघालयाचा आहे, मेघालयामध्ये पार पडलेला आहे. फक्त भारताचे सराव कोणते आहेत बघा, फक्त भारताचे. नभशक्ती लष्करी हे ईशान्य भारतात पार पडलेला आहे. जलराहत आर्मीचा आहे. अग्नेय अस्त्रपण आहे. चेतक चौकस लष्कराचा आहे. ट्रॉपेक्स नौदलाचा आहे, अरबी समुद्रात पार पडला आहे. तोकची लष्कराचा आहे, देवळाली नाशिकमध्ये पार पडला आहे. त्रिशक्ती प्रहार उत्तर बंगालचा आहे, लष्कर CRPF एअरफोर्सचा आहे. त्रिशक्ती प्रहार उत्तर बंगालमध्ये पार पडलेला आहे. चक्रवात गोवामध्ये पार पडलेला आहे. नंतर ॲम्पेक्स काकिनाडा आंध्र प्रदेशमध्ये पार पडलेला आहे. आर्मी नेव्ही एअरफोर्स तिघांचा आहे. प्रलय हवाई ईशान्य भारताचा आहे. अग्निदमन लष्करी देऊ पुण्यातला आहे. अग्निदमन लष्करचा आहे, देऊमधला आहे. वायुप्रहार लष्कर हवाई दलाचा आहे. प्रस्थान भारत नेव्हीचा आहे. कवच भारतमध्येच पार पडलेला आहे. अंदमान निकोबार आर्मी नेव्ही एअरफोर्स कोस्टगार्डचा आहे, कवच नावाचा. कोस्टगार्ड पण आहे त्याच्यामध्ये. बुलंद दरवाजा मंडला अरुणाचल प्रदेशमध्ये. सुदर्शन शक्ती राजस्थान पंजाबचा हा सराव आहे, लष्करी सराव आहे. चायना UAE फाल्कन शिल्ड नावाचा पहिल्यांदा आयोजन केलेले. चायना UAEने फाल्कन शिल्ड. हानकुआंग तैवान पहिल्यांदा आयोजन केलेले. IFU इंडिया फ्रान्सचा आहे. UAE पण आहे त्याच्यामध्ये. पहिला सराव आहे, ओमानच्या आखातात झालेला आहे. भारत मलेशिया हरिमाऊ शक्ती, भारत UAE जायद तलवार. भारत आफ्रिका अफिंडेक्स पुण्यात आहे. भारत उझबेकिस्तान दस्तलिक आहे, पिथोरगड URमध्ये येतो. पिथोरगड UK मध्ये पार पडलेला आहे. भारत उझबेकिस्तान दस्तलिक आहे. भारत आफ्रिका आफ्रिका इंडेक्स आहे. भारत UAE जाहीद तलवार आहे आणि भारत मलेशिया हरिमाऊ शक्ती आहे. नंतर ऑपरेशन शेष लाल चंदनाबाबत आहे. ऑपरेशन शेष कोणाबाबत आहे? ऑपरेशन शेष लाल चंदन तस्करी विरोधी आहे. ऑपरेशन काली उरी सेक्टर बशीर अहमदचा खात्मा करण्यासाठी आहे. ऑपरेशन कावेरी सुदानमधील भारतीयांच्या सुटकेसाठीचं आहे. ऑपरेशन दोस्त तुर्क सिरिया भूकंपानंतरच्या मदतीसाठी आहे. ऑपरेशन करुणा म्यानमार मदतीसाठी आहे. ऑपरेशन चक्र इंटरनॅशनल सायबर क्राईम संपवण्यासाठी आहे, CBIने केलं. ऑपरेशन आयर्न स्वॉर्ड इस्रायल ऑपरेशन ऑन हमाम इस्रायलचं ऑपरेशन आहे. आयर्न स्वॉर्ड नावाचं ऑपरेशन आहे. इस्रायलचं हमासवरती केलेलं आहे. इस्रायलने हमासवरती केलेलं. ऑपरेशन ट्रान्सपोर्ट ऑपरेशन अजय इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी. ऑपरेशन सद्भावना लडाखमधील मुलांसाठी कल्याणकारी कार्यक्रम आहेत आणि ते मदतीसाठी आहे, लष्कराचं आहे. ऑपरेशन मर्यादा उत्तराखंडचे आहे. ऑपरेशन OP क्लीन पंजाबचा आहे, अंमली पदार्थाच्या विरोधात आहे. ऑपरेशन मुस्कान मुंबई पोलीसने 5,000 हरवलेल्या अल्पवयीन मुलांसाठी आहे. ऑपरेशन मुस्कान नावाचं आहे. मुलींना शोधले, 5,000 अल्पवयीन मुलींना शोधले. जीवनरक्षक मध्य रेल्वेने या अंतर्गत प्राण वाचवलेले आहे.